ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी त्यावेळेला कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादांचं वक्तव्य। अजित पवारांच्या पुत्रानं गुन्हा केलाय, अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये। पुण्यातील जमीन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान। उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंची चर्चा, लवकरच निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती। अजित पवारांकडून एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील। आम्हालाही वादविवाद करण्याची हौस नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंची आमदारांशी 1 to 1 चर्चा, विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही याबाबत चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेला कामातून उत्तर देण्याच्याही सूचना, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कोणाचा आणि इतर पदांबाबत काय, याबाबत महायुतीमध्ये तिढा कायम। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार। आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल, तरुण चेहऱ्यांना संधी देणार, धंगेकरांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन। मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार। स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुंबईतून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता, 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद। तर विषय गंभीर, मात्र उपाययोजना सुरू। 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात, योगेश कदम यांची माहिती। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयातील घसरण कायम। रुपयाचा नवा नीचांक, भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 90 रुपये 56 पैशांवर। सोन्याच्या दरामध्ये 4069 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 3090 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,37,145 रुपये तोळा, तर चांदी 2,0850 रुपयेवर। अवकाशामध्ये आज आणि उद्या प्रकाशाची आतषबाजी होणार, उल्का वर्षाव पाहता येणार। विश्वभारती केंद्राची माहिती, खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी। भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलं। अमेरिकेकडून आता भारतावर एकूण 50% टॅरिफ। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।